सामनातली आहे। यवतमध्ये राड्यावरून सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात येतोय। यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच आहे असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे। कायद्याचं राज्य उलथवून टाकण्याकरता 2 आमदार बाहेरून आले असं सामनात म्हटलंय। पाहूया आपण सामनात नेमकं काय काय मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत। यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच आहेत। समाज माध्यमांवर स्टेटस ठेवून भावना भडकवल्याबाबत संबंधित बाहेरच्या व्यक्तीवर कायद्यानं कारवाई झालीच पाहिजे होती। कायद्याचं राज्य उलथवून टाकण्याकरता 2 आमदार बाहेरून आले आणि शांततेचा भंग केला। दौंडचे आमदार राहुल कुल हे देखील भाजपचे नवहिंदुत्ववादी, त्यामुळे या नवहिंदुत्ववाद्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचं सोडून दंगल भडकेल यावरच लक्ष दिलं। फडणवीस अजित पवारांना मात्र प्रश्न पडलाय की शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीय सलोखा कोण बिघडवतंय असं म्हणत यवत कोणी पेटवलं असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।